मॉर्निंग. वेलकम टू माय सेफ प्लेस. आत्ता सकाळचे 10 वाजलेत आणि जवळपास सगळी माझी कामं आटोपली आहेत. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. सुंदर अशी देवबाप्पाची पूजा पण झालेली आहे. हा व्हिडिओ गौरीपूजन दिवशीचा आहे. अगेन सेम प्रॉब्लेम, माझ्या फोनचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी लेट होतं. आय होप यू कॅन अंडरस्टँड. इथे मी, निखिल आणि क्षितिज आम्ही गौरीचं फराळ पॅक करत होतो. आज गौरीपूजनच्या दिवशी हळदी कुंकू असतं. सगळ्या बायका घरी येतात हळदी कुंकवाला. मी जाते आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या घरी, आम्ही सगळ्या मिळून जातो. तो त्यामुळे मग मला पुरणपोळ्या करायच्या होत्या आणि मोदक पण करायचे होते. त्यामुळे या सगळ्या कामांना मी जरा लवकरच सुरुवात केली होती. आणि आणायचं त्या दिवशी आमच्याकडे पूर्ण दिवसभर लाईट नव्हती, अगदी सायंकाळी आली 5च्या नंतर. त्यामुळे मग मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. मध्यंतरी नागपंचमीच्या दिवशी मी पुरणपोळीची एक शॉर्ट टाकली होती आणि ती थोडीशी चालली होती. तर त्यात एका ताईंचं मला कमेंट होती की ताई पुरणची रेसिपी सांग. आणि ती माझी फर्स्ट कमेंट म्हणू शकता तुम्ही. तर त्यांचं नाव विशाखा आहे, इफ आय एम नॉट रॉंग. सो मी खास करून त्यांच्यासाठी ही रेसिपी सांगते पुरणाची. तर पहिल्यांदा पाणी थोडंसं कोमट करायचं आणि चणा डाळ घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी कोमट झाल्यानंतर त्याच्यात डाळ टाकायची आणि नॉर्मल जस्ट कुकरच्या आपण जशा 3-4 शिट्ट्या करतो तशा शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजेपर्यंत मी कटाच्या आमटीची तयारी केली. जिरे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं, लसूण पण सोलून ठेवला आणि लाईट नसल्यामुळे हे सगळं तयार करून मी एक साईडला ठेवलं की जेणेकरून लाईट आली की लगेच मिक्सर लावता येईल. तोपर्यंत तांदूळ निवडून पोळ्याची कणिक पण मळून तिंबून घेतली. डाळ इथे पूर्णपणे थंड झाली होती आणि डाळ थंड झाल्यानंतर मग त्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायची. असं बघा, बोटाने आपण बघायचं की ती पूर्ण शिजली पाहिजे, जरा पण कच्ची नको. आणि मग गाळणीमध्ये इथे पाणी सगळं गाळून घ्यायचं की ज्याची आपण आमटी बनवतो. आमच्याकडे त्याला येळवणी असं म्हणतात, येळवण्याची आमटी. त्यानंतर बराच पाऊस यायला लागला बाहेर. हा बघा, माझ्याकडे हाच गूळ होता, चिक्की गूळ म्हणतात त्याला, पांढरा. मी नॉर्मली काळा गूळ वापरते जो सेंद्रिय असतो, विदाऊट केमिकलचा. बट आत्ता घरी तोच अवेलेबल होता, त्यामुळे तोच वापरावा लागला. मी त्याच कुकरमध्ये तो गूळ घातला, थोडासा पागळून घेतला आणि ती निथळलेली डाळ पूर्ण त्याच्यात टाकायची आणि मिक्स करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि आपली वेलची पूड आणि थोडी सुंठ पावडर असं घालून पूर्ण मिक्स करून ठेवायचं. हे बघा, त्याला असं पाणी सुटतं. हे सगळं पाणी पूर्णपणे त्याच्यात आटलं पाहिजे आणि कमी गॅसवरच ते आपल्याला सारखं ते ढवळत राहायला पाहिजे. त्याशिवाय मग ते जर ढवळलं नाही तर मग ते चिकटतं खाली. सो हे असं उलटणं जे आहे ते आपल्याला स्ट्रेट त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, तेव्हा समजायचं की आपला पुरण झाला आहे. अदरवाईज त्याच्यात पाणी असलं तर मग पोळ्या पिसकतात. इथे मी गौरीची थोडीशी सजावट करत होती, थोडंसं अस्थेटिक दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पण लाईट नसल्यामुळे थोडासा अंधार वाटत असेल तुम्हाला मे बी. 5 वाजून गेले होते तरी पण लाईट काय आली नव्हती. मग क्षितिज मला म्हणाला, मम्मी वाट बघण्यात काही अर्थ नाही, सो मी तुला इथे ते मसाला खोबरं जे होतं ते मी खलबत्त्यामध्ये चेचून देतो. आणि तो ते ट्राय करत होता. आमटी एकदम भारी होणार आज. त्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू होता. तोपर्यंत मग मी पुरण गाळून घेतलं सगळं पटापट आणि खूप सुंदर पुरण झालं होतं. जास्त करून पुरणावरच डिपेंड असतं पुरणपोळी. हे बघा, अगदी मऊसूद लोण्यासारखं पुरण झालं होतं. तेवढ्यात लाईट आली आणि फटक्यात मी पटकन मसाला बनवून घेतला आणि त्या आमटीला फोडणी देत होते.
त्या दिवशी आमटी एवढी छान झाली होती, खूपच भारी. आम्ही नेक्स्ट डेपर्यंत खात होतो. इथे मी भजीचं पीठ कालवून ठेवलेलं आणि साईड बाय साईड शिरा पण बनवत होते प्रसादासाठी. कारण मग भजी अगदी शेवटी शेवटी म्हटलं तळून घ्यायच्या. कारण मला मोदकसुद्धा तळणीचे करायचे होते, त्यामुळे मी भजीचं पीठ फक्त भिजवून ठेवलेलं. ही बघा आमटी खूपच मस्त टेस्टी झाली होती. त्यानंतर मी पटापट पुरणपोळ्या सगळ्या लाटून घेतल्या. कारण मग थोडंसं दिवस मावळत चाललेला आणि मला मग आता आवरायचं पण होतं, साडी चेंज करायची होती. त्यामुळे मग मी भरभर इथे सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या. पुरणपोळ्या एवढ्या सुंदर आणि मऊसूत झाल्या होत्या ना, मला असं वाटत होतं त्या लाटतच जावं, संपूच नाही. भरपूर छान आणि सुंदर पुरणपोळ्या झाल्या होत्या. आमच्याकडे तेलावरच्याच पुरणपोळ्या बनतात. पिठावरच्या पुरणपोळ्या कुणीही खात नाही. तेलावरच्या जरी असल्या तरी त्या ताज्यात. परत एकदा खाल्ले की मग संध्याकाळी कुणीही त्याच्याकडे बघत नाही. त्यानंतर मग मी इकडे लागलीच मोदक पण करून घेतले आणि माझा मोठा मुलगा निखिल त्याने इथे तळून घेतले. माझी मुलं खूप मदत करतात मला. त्यांचा फार हातभार लागतो मला प्रत्येक कामामध्ये. दुपारी आम्ही जो फराळ बनवून ठेवला होता गौराईसाठी, तो ठेवायचाच इथे राहून गेलेला. मग मी पुरणपोळ्या झाल्यानंतर पटापट ते सगळं ठेवून घेतलं. फराळाचं साहित्य सगळं जे काही अवेलेबल होतं ते आम्ही पॅक करून ठेवलेलं व्यवस्थित. ते सगळं इथे मी मांडून घेतलं. त्यानंतर मग मी मोदक पण केले होते, जरा जास्तीचेच केले होते. कारण ज्या सगळ्या लेडीज बायका ज्या येणार होत्या हळदी कुंकवाला, त्यांना प्रसाद देण्यासाठी पण मी ठेवलेलं. नैवेद्याचं ताट पण इथे गौराईचं गणपतीचं काढून ठेवलेलं. ही आमची लाडाची गौराई. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. या सगळ्या गौराई माझ्या मैत्रिणींच्या घरातल्या आहेत. त्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवाला घेतले, तर मग तिकडे मी थोडे शॉर्ट्स घेतले होते. त्यानंतर इथे आमची छान बाप्पाची आरती झाली, गौराईची आरती झाली आणि जेवण केलं आम्ही सगळ्यांनी. मग आमच्या इकडे शेजारीच थोडंसं बायका सगळ्या गौराईचे खेळ खेळले जातात. कारण त्या दिवशी कानुघडणी असते गौराईची रात्री 11-12 वाजता. तर मग सगळ्या बायका थोडंसं काही गाणी म्हणणे, गौराईचा जागर करणे असं थोडंसं खेळलं जातं. सो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला. गौराईचं सगळं करताना खूप उत्साह वाटतो. कारण एक वर्षातून एकदा आपल्याकडे बाप्पा येतात, गौराई येतात. त्यांचं करताना खूप जास्त उत्साह असतो मनामध्ये आणि सगळं हौसेनं मी करत असते, जेवढं मला जमेल तेवढं. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी प्रयत्न करते आहे खूप छान व्हिडिओ आणण्याचा. तर प्लीज सपोर्ट मी. अंटिल देन टेक केअर. बाय.